आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला तुम्ही गाणी म्हणा. गिरीजा फोन का नाही उचलत आहे? विक्रांत, अरे गौरव, डबा डबा ताईने सांगितलं द्यायला. अरे कशाला, मी केलं असतं मॅनेज. का? अरे आम्ही असतो ना, तू का मॅनेज करायचं? हा, आणि ताईला जर हे कळलं ना तर आमचं काही खरं नाही. हो ते पण आहेच. बरं की विचारू का? विचार ना. तू घाबरतोस का रे ताईला? थोडं तरी कळलं कळलं. बरं तू बस, मी चहा करतो. नाही नको, मी निघतो. अरे चहा घे ना. अरे निघतो, अभ्यास करायचा आहे, येतो नंतर. ठीक आहे, तू खाऊन घे. हा बाय बाय. ताई हे बघा ना जरा. वय हा बोल विक्रांत. हॅलो गिरिजा, व्यवस्थित पोचलीस ना? हो पोचले, तेच सांगायला फोन केला होता मगाशी. हा अगं जरा मगाशी मी कामात होतो. कळलं मला ते. बरं तुला डबा मिळाला का? डबा मिळाला, कशाला उगाच डबा पाठवला? केलं असतं मी मॅनेज. असं कसं? मी नसताना माझा नवरा उपाशी राहिलेला मला नाही आवडणार. अगं 2 दिवसांचा प्रश्न होता गिरिजा, बस घरच्यांना कशाला त्रास? अरे त्रास कसला आलाय त्यात विक्रांत? घरी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनतोच ना, तेवढा फक्त तुला आणून द्यायचा. बरोबर आहे तुझं, पण तरी ते काही नाही. तुझ्यासाठी डबा येईल आणि तू तेच खाणार आहेस. उगाच बाहेरचं खायचं नाही, नाही तर पोट बिघडतं. गिरिजा काही असणार तुझं, लगेच काही पोट बिघडत नाही अगं. म्हणजे तू तुझ्या बायकोचं ऐकणार नाहीयेस का? अरे बापरे, तर बायकोने एवढ्या प्रेमाने सांगितल्यावर ऐकावंच लागणार आहे मला. गुड, हेच अपेक्षित होतं तुझ्याकडं. बरं कुठे आहेस तू आता? अगं मी दुकानातच आहे. किती चहा गेले? अजून तर नाही. तू काळजी करू नकोस, येतील गिऱ्हाईक. तू पेशन्स ठेव. हो हो विक्रांत, सगळं ठीक होईल. तू आहेस ना माझ्यासोबत, सगळं व्यवस्थित होणार. नक्की होईल, मी आहे. ठेव फोन. हो ठेव. बाय. दाजी, तुम्ही? असं का दिसतंय? तुम्ही उलट धरले ते. हो शहाण्या, मला नको शिकवू. उलट आहे. शेंगदाण्याने सांगितले होते ना, कुठे मग का खिशात ठेवायला आणलेत का? देतो की. सोलून दे. अगं बाई, जावई बाबू तुम्ही? चांगला आहे की मंडप. हे पाहुणे कोण? नाही
यांना कधी बघितलं नाही इथे. हे मणी सर आहेत. मी मुंबईला जिथे जॉब करते ना तिथेच कामाला आहेत. लग्नासाठी आले खास मुंबईहून. हॅलो, चांगलं आहे जॅकेट. थँक्यू. तुम्ही असं अचानक कसं येणं केलं? नाही, काय नाही, सहजच. लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे ना ते बघायचं होतं. होय, चाललंय की समजा नीट. हा, उद्यापर्यंत अगदी व्यवस्थित होऊन जाईल. तुम्ही काय बी काळजी करू नका. हा, डेकोरेशनची तयारी चालली आहे. हळदीपर्यंत सगळं टकाटक होईल. वय बेस्ट आहे. आता काय पारजी जाऊ का ते दे ना. एक बी खाल्ला ना तर नाही. अरे वा, ही बाईक कोणाची आहे? माझी. एकच नंबर बरं का. थँक्यू. काय आहे सासूबाई, हा नाही बरं दिसतं काय? अहो, तुमच्या येणाऱ्या पाहुण्यांकडे ही एवढी भारीतली बाईक आणि तुमचा जावई रिक्षातून फिरतो. तुम्हीच सांगा, बरं दिसतं काय बघायला? अहो, लोक काय म्हणतील त्याचा तरी विचार करा. म्हणजे एक काम करा, मला पण अशाच टाईपची एक बाईक घेऊन द्या लग्नाआधी. काहीतरी लपडा झालाय, बघतो का दिन तू बडीत. हो सासूबाई, तुमची 4 चौघात अब्रू नको जायला ना, म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. पण बाईक आम्ही आता आयत्या वेळी कुठनं पैसे आणायचे? हा, हे असं फटफटी विकत घ्यायची म्हणजे काय खायची काम आहेत का? अहो, खायचं नाही, हे मिरवायचं काम आहे सासूबाई. आणि पैसा पैसा काय करता? हा, सरपंचाचं आधीचं कर्ज फेडलं ना तुम्ही, मग त्यांच्याकडून आता नवीन लोन घ्या. हे बघा सासूबाई, मी तुमचा या घरचा थोरला जावई आहे. आता एवढा तर मान तुम्हाला माझा ठेवावाच लागेल. बघा एवढं बाईकचं काय जमतंय का? काहीतरी मॅटर झालाय, बघून ये जा. शेंगदाणे देऊन जा. हसू नको, चल. तर हे काय नवीन खूळ आहे? कुठून आणायची अशी फटफटी अचानक? तू पाणी घे आधी. ते बाईक बिकचं आपण नंतर बघू. तू आधी तब्येतीची काळजी घे. काकी, मुळात ना त्यांची ही मागणीच चुकीची आहे. तेच तर, 2 दिवसावर लग्न आलंय, लग्नाआधी मला बाईक हवी, हा काय हट्ट आहे? काकू, मी एक काम करतो, मी जातो, मी बोलतो त्याच्याशी, त्याला समजावून सांगतो. एका प्रकारे हुंडाच मागितलाय त्याने. सौम्य भाषेत त्याने एक धमकीच दिली ना, लग्नाआधी मला बाईक हवी. मी जातो, माझं जर त्याने ऐकलं नाही तर पोलिसात जातो. या गुन्ह्याला काय शिक्षा आहे याची कल्पना नसेल त्याला कदाचित, म्हणून असं बोलून गेला असेल. म्हणून मी बोलतो त्याला. थांब थांब बाबा, असं डोसक्यात राग घालून नाही चालणार. अरे, लग्नासारखी गोष्ट आहे,
माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू घरच्यासारखा आहेस, मदत करतोस आणि हे समद काळजीपोटी बोलतोस हे कळतंय मला. पण आता या परिस्थितीत एक घाव दोन तुकडे करून नाही चालणार बाबा. अहो मी काय तोडायला नाही निघालोय. मी जाऊन बोलेन त्याच्याशी. आणि हा काय हट्ट आहे, आज बाईक मागतोय उद्या कार मागेल. काकू हे आताच थांबवायला हवं. काकी तो बरोबर बोलतोय. ते बघा, माझ्या कार्तिकीच्या चेहऱ्यावरचा हसू बघ. लग्न ठरल्यापासून किती खुश आहे माझी पोर. आता जर का हे लग्न तुटलं ना तर कायमची मावळून जाईल. कासार दादा आलेत का? म्हणजे काही निरोप दिला का त्यांनी? कधी येणार आहेत वगैरे? मला तर ना कधी एकदा कासार दादा येतात, कधी मी बांगड्या भरते, मेहंदी काढते आणि कधी अंगाला हळद लावून लग्न होतंय असं झालंय. सांगितलं का कधी येणार आहेत कासार दादा? काही झालंय का? नाही नाही, कुठे काय, कशाला कोणी सिरियस असेल आता. मी कासारांकडे चाललोय, तोवर तुम्ही पुढच्या तयारीचं बघा. मी आलो. आम्ही येतो. हा नका काळजी करू, सगळं व्यवस्थित पार पडेल. सुंदर बाबा. हा दादा, मस्त बांगड्या भरायच्या बरं का. हा हा कार्तिकी, खुश आहेस ना? हा अगं सुंदर बाबांचा आशीर्वाद हाय तुझ्यावर. हा अगं मस्त दिसतेस बरं का. स्वानंदीची आई, ओ करायची का सुरुवात कार्यक्रमाला? हा वय करा की सुरू. मणी, बरं झालं माझं ऐकलंस. काकू मी ऐकलं तुमचं, पण तुमच्या जावयाने ऐकलं का? नाही म्हणजे त्याने जी अट घातली आहे ती चुकीची आहे हे सांगितलं का त्याला? समजावलं का? इकडे बघ. माझी कार्तिकी किती खुश दिसते नाही? तुला माहिती माझ्या पोरीचं वय काय आहे? 28 वर्षाची झाली माझी लेक. आणि आमच्या गावात की नाही इतक्या वयापर्यंत लग्न न होणं म्हणजे लयच उशीर झालेला असतो. गोडनवरी गोडनवरी म्हणून गावात समधे चिडवतात तिला. आणि एवढं समजा असताना सुद्धा तिच्या बरोबर लगीन करायला कोणीतरी तयार झाले, हीच लई मोठी गोष्ट आहे रे माझ्यासाठी. बाई किती मस्त दिसतात बरं. दादा एकदम जाग. आता स्वानंदीला भरा. हा ये ग स्वानंदी ये. स्वानंदी आता तुझा बी नंबर लागणार बरं का. आला असतेस काय? खरंच सांगतेय, असंच असतं नाही हो. मग बांगड्या भरला का लगेच चटकेशी लग्न होते. हो काकू,
वा वा स्वानंदी, तू बी लई भारी दिसतेस हं. एकदम कडक. आता कोण ग? काकू गिरिजाताई आल्यात ना, त्यांना बोलवा ना. अगं ताईडे मी विसरलीच बघ. मी आणते बोलव. गिरिजाताई अगं चल की. जा आवडेल विक्रांतला. अगं बस. ही आमची गिरिजाताई. हिचाही साखरपुडा झालाय. हिला पण चांगल्या बांगड्या भरा बरं का. भरा. मस्त दिसतायत अगं. अरे वा वा, बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे वाटतं. आमच्या विहीनबाई, कार्तिकीच्या सासूबाई. हा सुषमाताई, तुम्ही आलात वय. या 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 हो या. काकू अहो या की. नमस्कार. बरं झालं तुम्ही आलात. बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही बी घ्या की भरून बांगड्या. हो बांगड्या भरते मी. पोरी किती छान दिसतेस तू. मी पाणी आणते तुमच्यासाठी. कार्तिकीताई तू बस, मी आणते पाणी. विहीनबाई, बाईकची सोय झाली ना? म्हणजे मी माझ्या मुलाला समजावायचा प्रयत्न केला, पण तो इतका हट्टी आहे ना, एखादी गोष्ट धरली त्याने की तो सोडतच नाही. बाईकची सोय तर तुम्हाला करावीच लागेल, नाही तर मग लग्नाचं अवघड आहे. कार्तिकीसाठी माझा जीव तुटतोय. आधीच वय वाढत चाललंय, त्यातून हे लग्न मोडलं तर दुसरं स्थळ येणार आहे का तिला सांगून. काकू अहो लग्न कशाला मोडेल, म्हणजे आम्ही आहोत की. आम्ही करू काहीतरी. वा, काहीतरी करणार आहेस ना. शाबास. आता बांगड्या भरायला हरकत नाही. स्वानंदी, दरवेळेसच आहे मनी सर. सुख आनंद असा दारापर्यंत येतो आणि मग म्हणतो, तुला मी हवा असेल ना तर किंमत मोज. दरवेळेस मुलींची किंमत पैशातच का केली जाते मनी सर. तुमच्या मुलीशी लग्न करायचंय, आम्ही करतो की. नाही नाही, आम्हाला काही हुंडा बिंडा काही बी नको. हा फक्त मुलीला काय तेवढं बघा, 10-20 तोळे सोनं द्या, कपडा द्या, खर्च करा, फर्निचर द्या, आमचा मानपान करा आणि लग्नाचा सगळा खर्च बी तुम्हीच करा. का लग्न काय एकट्या मुलीचं असतं का? हो, आयुष्यभरासाठी तुमच्या घरी ती मुलगी येणार असते, तुमचं सगळं सुख बघणार असते, रात्रंदिवस कष्ट करणार असते आणि तिला घरी न्यायला तुम्हाला हुंडा लागतो.
आज माझ्या तायडीला भोल्यावर उभं राहायचंय तर नवऱ्या मुलाला बाईक द्यावी लागणार आहे। एका बाईक एवढीच किंमत आहे का हो मनीसर माझ्या ताईची? ज्यांना भेटून 4 दिवसही झाली नाही ती माणसं लई गुरमीनं सांगतात आमचा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे ना, मग एवढा खर्च तुम्ही कराच। अहो एवढी सोन्यासारखी पोरगी आपलं घरदार सोडून आयुष्यभरासाठी तुमच्या घरी येणार असते। मुलाला गरज लागली तर त्याच्या बरोबरीने ती कष्ट करते। या सगळ्यांची काहीच किंमत नाही का मनीसर? स्वानंदी, आता या क्षणाला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे। आपण तुमच्या बहिणीच्या आयुष्यात जे काही घडतंय ते आपण नक्कीच थांबवू शकतो। थांबवू शकतो? नाही मनीसर, नाही थांबवू शकत। आता काहीच नाही थांबवू शकत, कारण आता हे जर लग्न मोडलं ना तर माझी तायडी आयुष्यभरासाठी तुटून जाईल। हो आधीच तिचं लग्न जमत नव्हतं म्हणून 4 लोक तिला टोमणे मारायची। आता कसं बस सगळं जुळून आलंय, तीही खुश आहे। बघितलं ना तुम्ही ती किती खुश आहे। आता मी हे लग्न मोडू शकत नाही मनीसर। ती मला कधीच माफ करणार नाही आणि माझ्याकडनं पण हे होणार नाही। मला तिच्या सुखाची किंमत मोजावीच लागणार।